नमस्कार. सर्वांचे मनापासून स्वागत. MA जिओग्राफी सेमिस्टर फर्स्ट पेपर नंबर 103 मानवी भूगोलातील विविध दृष्टिकोन. फोल्ड नंबर 2 मानवी समाजाची उत्क्रांती आणि ग्रामीण व शहरी समाजाची गतिशीलता. यामधील जी उद्दिष्ट आहेत ती म्हणजे मानवी समाजाच्या उत्क्रांतीबद्दल आणि त्याच्या आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिवर्तन कसे झाले. दुसरे म्हणजे समकालीन भारतीय समाजाच्या संदर्भात ग्रामीण समाजाची मांडणी, तेथील वसाहती आणि जातीतील पदानुक्रम. तिसरा म्हणजे शहरी समाजाची उत्क्रांती, शहरी वसाहतीचे नमुने आणि शहरी समाजाची विषमता पदानुक्रमे समजून घेण्यासाठी विविध वस्तींचे मॉडेल. चौथे म्हणजे आदिवासी समाजाची उत्क्रांती, त्याची वैशिष्ट्ये, भारताच्या विशेष संदर्भात, अवकाशीय वितरणासंदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. प्रस्तावनेबाबत मी असे म्हणेन, गेल्या काही वर्षामध्ये मानवी समाज कशा प्रकारे बदल होत गेला किंवा मानवी समाजात कशा प्रकारे बदल होत गेले, मानवाचा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकास कसा घडला, यावर हे प्रकरण मांडले आहे. या प्रकरणामध्ये ग्रामीण समाजात जगाला अनुसरून रचना कशी असते त्याचे पृथक्करण मांडले आहे. ग्रामीण समाज रचनेबरोबर शहरी समाज रचना देखील या प्रकरणात अभ्यासात आहे. तसेच भारतीय शहरी वस्तीचा आकृतिबंध, ग्रामीण वस्तीचा आकृतिबंध, तसेच आदिवासी समाजाची उत्क्रांतीची वाढ याच्यामध्ये मांडली आहे. 2.3 हा मुद्दा जर विचार केला तर विषय चर्चा. भारतात भटक्या विमुक्त गटातून मानवी कृषी समाज जो आहे तो विकसित झाला आहे. मानवाने शेतीचा विकास केला, ती एक प्रकारची महत्वाची क्रांती होती. त्यातून मानवाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती बदलली व यानंतर जेव्हा औद्योगिक क्रांती घडून आली, त्यानंतर जी परिवर्तन झाली ती कायमस्वरूपी औद्योगिकरणामुळे. भारतातील काही शहरी भागांचा विकास झाला, ग्रामीण भारतातील लोकांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या, लोकांच्या राहणीमानाचा दर्जा बदलला. औद्योगिक क्रांतीनंतर विज्ञानात जसजशी प्रगती झाली किंवा उत्तम प्रकारचे तंत्रज्ञान जसजसे विकसित झाले, त्या प्रमाणात विकासाला चालना मिळाली. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे प्रगत ज्ञान असणारा कामगारांचा एक नवीन वर्ग तयार झाला. जागतिक स्तरावर विचार करता प्रत्येक देशामध्ये ग्रामीण व शहरी प्रदेश असतो. या दोन्ही समाजाचे सामाजिक व्यवस्था, त्या देशाची व्यवस्था, सामाजिक व्यवस्था त्या प्रदेशावर आधारित असते. भारतासारख्या कृषीप्रधान देश जो आहे, तेथील ग्रामीण समाजाचे प्राबल्य हे अधिक आहे. भारतात ग्रामीण भागात जाती व समाज रचनेनुसार गावाची रचना पाहावयास मिळते. परंतु सध्याच्या काळात वाढत्या औद्योगिकरणामुळे, शहरीकरणामुळे, स्थलांतरामुळे पारंपरिक जाती रचना बदललेली पाहावयास मिळते. शहरी समाज हा ग्रामीण समाजापेक्षा वेगळा असतो. शहरांमध्ये सामाजिक, वांशिक, सांस्कृतिक, धार्मिक गटातील लोकांना एकमेकाशी संवाद साधतात. शहरी समाजामध्ये भिन्नता पाहावयास मिळते. भारतातील शहरी ग्रामीण समाज या व्यतिरिक्त आदिवासी समाज वेगळा विभागला आहे. आदिवासी समाजाची भाषा, त्यांचा धर्म व त्यांची संस्कृती ही पूर्णतः वेगळी असते. आदिवासी समाजातील लोक वेगळे राहणे पसंत करतात. हा समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला असतो. याच्या पुढील मुद्दा जर विचार केला 2.4 तर मानवी समाजाची उत्क्रांती, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिवर्तन. यामध्ये समाजात
विविध टप्प्यातून समाजाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे अनेक प्रकारचे बदल घडून येतात. याबाबत काही समाजात शास्त्रज्ञांनी किंवा शास्त्रकारांनी तसेच इतिहासकारांनी सामाजिक विकासाच्या त्याच्या टप्प्यांच्या व्याख्या केल्या आहेत. मानवी इतिहासात कृषी क्रांती, औद्योगिक क्रांती या दोन महत्वाच्या क्रांत्या घडून आल्या आहेत. त्याचा मानवी संस्कृतीवर, अर्थकारणावर व सामाजिकतेवर प्रभाव पडलेला पाहावयास मिळतो. असे असले तरी 20व्या व 21व्या शतकात लोकांच्या राहणीमानाचा दर्जा, त्यांची आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती यात मोठी परिवर्तने पाहावयास मिळतात. मानवी संस्कृती ही कृषी युगाच्या आगमनाच्या साधारण 20,000 वर्षापूर्वी अस्तित्वात आली असावी. शिकारीचे संकलन करणे, तिचा वापर, वनस्पतींचा वापर अशा प्रकारची मानवाच्या प्रगतीचा इतिहास आफ्रिकेपासून आशिया, युरोप व त्या पलीकडे काही देशात पोहोचलेला आहे. मानवी विकासात भटके जीवन हा जीवनाचा एक मार्ग आहे. त्यामध्ये मानव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निवासस्थानात शिवाय फिरू शकत होता. कित्येक मानवाचे हे फिरणे चक्रीय स्वरूपाचे होते. यातून पुढे शिकार करणे, संकलन करणे या संदर्भात काही पुरावे मानव वंशशास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. त्यांच्यामध्ये सुरुवातीच्या काळात होमो सिपियन्स हा आधुनिकता मानव जो आहे तो सुमारे 2 दशलक्ष वर्षापूर्वी विकसित केला होता. याला होमो इफेक्ट या संस्कृतीचा प्रसार त्याच्यातून झाला असे म्हटले जाते. जो युरेशिया म्हणजे युरोप आणि रशिया, चीन आणि इंडोनेशिया यासारख्या देशात पाहावयास मिळतो. साधारणतः 7 लाख ते 2 लाख वर्षापूर्वी मानवाला थंड हवामानाशी जुळून शिकार करणे, इतर सामग्री गोळा करणे हे कार्य करावे लागत होते. मानवामध्ये होत असलेली संक्रमणे ही अनादी काळापासून आतापर्यंत चालू आहेत. याची कारणे म्हणजे मानवाचं जीवन हे भटक्या स्वरूपाचं होतं. त्याचा जीवन उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. त्याच्या जीवनात गतिशीलता निर्माण झाली आहे. मानवाची जीवनशैली बदलली आहे. मानवाचे अन्नाचे स्रोत बदलले आहेत. मानव नवीन जमिनीच्या शोधात जाऊ लागला आहे. त्यामुळे मानवाची दीर्घकालीन वस्ती निर्माण झाली आहे. मानवाने शिकार करणे, स्थलांतर करणे या नैसर्गिक आपत्तींशी जुळून घेतले आहे. मानवाने त्या वस्तीत जाणारा मूलभूत सुविधा, त्या वस्तीत लागणाऱ्या सुविधा निर्माण केल्यात. सुमारे 50,000 वर्षापूर्वी मानवाने बांधलेली घरे ही खडक किंवा दगड, लाकूड, प्राण्याची हाडे या साधनांनी बनवलेली होती. त्यामुळे या निवासस्थानात अस्थायी निवासस्थाने असे संबोधले जाते. याच काळात शिकार करणे, अन्न गोळा करणे, प्राण्यांच्या कातडीचा वापर करून दागिने तयार करणे, काही दगडांचा हत्यार म्हणून वापर करणे. या युगात, ह्या प्राचीन युगात आदिवासी लोकांची असणारी संस्कृती, त्यांच्या असणाऱ्या रूढी परंपरा त्यांच्या या इतिहासावर आधारित आहे. याचं कारण असं आहे की सामाजिक आणि सांस्कृतिक प्रक्रियेमध्ये त्या समाजाच्या असणाऱ्या परंपरा, असणाऱ्या चालीरीती या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. पूर्वीच्या काळी आर्थिक साधने सर्वत्र सारखी नव्हती, मात्र सध्या आर्थिक साधने सर्वत्र सारखी निर्माण झाली आहेत. या आर्थिक साधनांचा व पर्यावरणीय परिस्थितीचा संबंध मानवी जीवनात समान भूमिका बजावतो. त्यामुळे सर्व जाती आणि जमातीचे जे लोक आहेत ते एकाच टप्प्यावरती विकसित झालेले पाहावयास मिळतात. यामुळेच सांस्कृतिक मूल्ये, सांस्कृतिक दृष्टिकोन आणि समानता पाहावयास मिळते. प्रत्येक जातीतील नातेसंबंधामध्ये जे रक्ताचे संबंध आहेत ते समान स्वरूपात व जास्त काळ टिकणारे पाहावयास मिळतात.
जसं पिग्मी लोक आहेत, हा, जे जे आर्य प्रदेशातील जातीचे उदाहरण आहे. सुमारे 12,000 वर्षापूर्वी मध्य पूर्व देशात अनुकूल परिस्थितीमुळे वनस्पतीची लागवड, पशुपालन अशा जी जी क्रांती सुरू झाली तिला निओलिथिक क्रांती असे म्हणतात. या क्रांतीपासून ती सुरुवात झाली. या भागात मानवाला कृषी पद्धतीचा विकास करण्याची वेळ हवा होता. त्यामुळे शेती विकासातून मानवी इतिहासाची क्रांती सुरू झाली व शेतीचा अवलंब करणाऱ्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती बदलली. कृषी क्रांतीने मानवाचे नातेसंबंध बदलले. पूर्वीच्या काळी कृषी उत्पन्न हे फक्त अन्न उत्पादनाशी संबंधित होते. सध्या परिस्थितीत ते आर्थिक सामाजिक जीवनाचे केंद्रबिंदू बनले आहे. प्रत्येक समाजाने अर्थव्यवस्था, संस्कृती, समाज रचना, राजकीय संघ यासह एक नवीन बदल त्याचे पाहावयास मिळतात. त्याचे शारीरिक आणि सामाजिक वातावरण याच्याशी सुद्धा नवीन नाते बदललेले पाहावयास मिळते. शेती हाच मानवी जीवनाचा आधार आहे. शेती हाच मानवी जीवनाचा आधार आहे. या संकल्पनेमुळे स्थायी स्वरूपाच्या वस्त्या निर्माण झाल्या. त्यातून समुदाय निर्माण झाले. त्यातून सामाजिक रचना, मानवाची संघटना हे स्वरूप निर्माण झाले. अशा प्रकारे कृषी प्रधान भागात कायमस्वरूपी मानवी वस्त्या बनू लागल्या. हळूहळू या वस्त्यांचा आकार वाढू लागला. तसेच ज्या विखुरलेली घरं होती त्यांचे वस्तीत रूपांतर झाले. यामध्ये सर्वसाधारणतः प्राचीन इजिप्त संस्कृती, भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीत कृषी प्रधान संस्कृती ही होती आणि अशा प्रकारे कृषी प्रधान संस्कृती बनू लागली. त्यातून पुढे समाज, त्याच्याशी असणारी शेतीच्या आधारे कुटुंब, त्याचे नातेसंबंध निर्माण झाले. एक संस्था म्हणून कुटुंब हा समाजाचा मध्यवर्ती भाग बनला. त्यातून नवीन परंपरा, नवीन मूल्ये निर्माण झाली. शेतीच्या विकासासह मानवी जीवनाचा आर्थिक आधार बदलू लागला. परिणामी संस्कृती आणि सामाजिक तसंच आर्थिक संरचना, राजकीय संघटना अशा पद्धतीने बदलू लागल्या. या सर्व बाबी आदिवासी जमाती पेक्षा वेगळ्या होत्या. यातूनच संपत्तीचा संचय झाला. त्या व्यापाराचा विस्तार जो आहे तो त्यावेळी आवश्यक होता. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर व्यापारामुळे विविध समाजांना सोडण्यास मदत झाली आणि संस्कृती, परस्परवाद आणि तांत्रिक विकास होण्यास मदत झाली. दरम्यान राज्यातील तसेच शेतातील किंवा शेजारील राज्यातील असणारे विविध समुदाय आर्थिक आणि गैर आर्थिक संबंधाचे त्यांचे नियमन झाले होते. अशा वेळी समाजात कायदा आणि सुव्यवस्था ही सक्षम होत होती. त्यानंतर राज्य, अधिराज्य रचना ही उदयास आली, ज्याने व्यापारास राजकीय केंद्र म्हणून तयार केलं. त्यातून शहर निर्माण सुरुवात झाली. कर गोळा करण्यासाठी नोकरशाही स्थापन केली. नागरिकांचे रक्षण, शहरे, गावांची संरक्षण करणारी कायदा सुव्यवस्था स्थापित झाली. कृषी प्रधान समाजात समाज बांधव विश्वास आणि सहकार्यावर आधारित जीवन जगत होते. लोक ज्ञानी झाले होते. लोक समजू लागले होते. नवीन कौशल्ये आणि उत्पादनाची साधने ही विकसित झाली होती. वाहतुकीची साधने विकसित झाली होती, ज्यामुळे श्रमोत्पादकता वाढली होती आणि तंत्रज्ञानाचा परिचय करून देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यासह परस्पर संस्कृती, परस्पर संवाद, समाजांना एकमेकांकडून शिकण्यासाठी कल्पनांची देवाणघेवाण, विविध आयडियाज त्याची देवाणघेवाण, त्यामुळे जगभरात वेगाने बदल होत होते. म्हणून राज्य हे लोकांवर, शासनावर करण्यासाठी आणि सामाजिक बदलांच्या दिशेने प्रभाव टाकण्यासाठी एक अधिराज्य म्हणून विकसित झाले होते. कृषी युगाच्या उत्तरार्धात होणारा सर्वात महत्वाचा बदल म्हणजे लेखन आणि वाचन, विकास, व्यापाराचा विस्तार आणि व्यापारी जीवनाचा सामाजिक आर्थिक जीवनात समावेश करणे. व्यापार करण्यायोग्य उत्पादने नंतर एक वाढती आर्थिक क्रियाकलाप बनली. या बदलत्या सेवांचा विस्तार हळूहळू परंतु पद्धतशीरपणे झाला.
18व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये उत्पादित वस्तूंचे उत्पादन सर्वात महत्वाचे आर्थिक क्रियाकलाप होते. क्रिया प्रकार होता तो. ही म्हणून उदयास आले. अनेक नवीन युगाच्या आगमनाची घोषणा केली गेली. औद्योगिक युग आणि वेगवान सामाजिक आर्थिक सामाजिक राजकीय सामाजिक आर्थिक सामाजिक राजकीय आणि सामाजिक उदय होय. सांस्कृतिक बदल कदाचित 100 वर्षाच्या कालावधीत कृषी सोसायट्यांचे लवकरच शहरीकरण, औद्योगिकरण, समाजात रूपांतर होईल आणि कृषी नियमांची सामाजिक रीतिरिवाज ज्यांच्यावर आधारित खेडेगावाची रचना आणि जीवन वैशिष्ट्ये निर्माण झाली होती. औद्योगिक क्रांती जी आहे, औद्योगिक क्रांती जी आहे, ज्यामुळे सामाजिक आणि स्थानिक स्वरूपाचे कायमचे बदल झाले होते. औद्योगिक क्रांतीची पहिली लाट 1970 ते 1820 या वर्षात सुरू झाली. या काळात कापड उद्योग आधारित उद्योगधंदे केंद्रित झाले, ज्याच्या स्थापनेसाठी थोडे भांडवल किंवा श्रम कौशल्य आवश्यक होते. वस्त्र उद्योगाने जगातील बहुतेक औद्योगिक विभागाची सुरुवात केली. त्यातच ब्रिटनचा समावेश होता आणि उर्वरित युरोप, उत्तर अमेरिका, जपान आणि सध्याचे विकसनशील देशांचा समावेश होता. 1820 ते 1880 पर्यंतच्या वर्षात औद्योगिक क्रांतीची दुसरी लाट आली. जहाज बांधणी, रेल्वे मार्ग, लोखंड आणि पोलाद यासारखे जड उद्योगधंद्यांचे वर्चस्व असलेला काळ होता. या प्रकारच्या कंपन्या कापड उद्योगापेक्षा वेगळ्या होत्या, कारण हे मोठ्या प्रमाणावर उत्पादकाचे उद्योजक होते. औद्योगिकरणाच्या तिसऱ्या लाटेमध्ये म्हणजे 1880 ते 1930 पर्यंत होती. यात स्टील, काचा, ऑटोमोबाईल सारख्या जड उद्योगधंद्यांची वाढ झाली. भांडवल उत्पादकता आणि कामाचे ऑटोमेशन यासारख्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक बदलांचा हा काळ होता. परिणामी स्थानिक बाजारपेठा, राष्ट्रीय बाजारपेठा यांचा मार्ग जो तो बदलला होता. आर्थिक बदल घडून आणले होते. औद्योगिकरणाच्या चौथ्या लाटेत म्हणजे 1930च्या दरम्यान पेट्रोकेमिकल्स, ऑटोमोबाईल्स सारखी क्षेत्र यांच्यामध्ये प्राथमिक वाढ झाली होती. हे युग मोठ्या प्रमाणात उत्पादनाच्या आधुनिक प्रणालीशी संबंधित होते. युनायटेड स्टेट्सचे जागतिक व्यवस्थेत वर्चस्व निर्माण झाले होते. साधारणतः 1950च्या दशकात युनायटेड स्टेट दॅट इज USA जगातील 2-3% पोलादाचे आणि 60% ऑटोमोबाईलचे वस्तूंचे उत्पादन केले होते. स्थापनेच्या एका शतकाच्या आत औद्योगिकरणाचे ग्रामीण भागातील जे दरिद्रीग्रस्त किंवा गरीब लोक आहेत त्या समाजांचे शहरीकरणात रूपांतर झाले होते. याने पहिला आधुनिक कामगार वर्ग तयार झाला. जो पहिला आधुनिक कामगार वर्ग, जिथे मानवी इतिहासात प्रथमच मोठ्या संख्येने कामगारांची यंत्रणा वापर करून एकत्र काम केले. औद्योगिकरणामुळे सामाजिक किंवा संघटित श्रमिक बाजारांचा उदय झाला, ज्यामध्ये कामगारांचा आठवडा, दिवस किंवा तासानुसार त्यांना पगार दिला जात असे. कामगारांना आठवडा, दिवस किंवा तासानुसार पगार दिला जात असे. रोजगाराच्या शोधात लोक ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरित होऊ लागले. लोकांची परिस्थिती शेती कामगारांपेक्षा पूर्णतः वेगळी होती. औद्योगिक कामगारे अस्वच्छ आणि धोकादायक परिस्थितीत कमीत कमी वेतनात दररोज 10 ते 14 तास किंवा आठवड्यातून 6 दिवस काम करत असत. जसजसे समाज शेतीपासून औद्योगिक युगाकडे वळला तसतसे श्रीमंतांना गरिबांपासून वेगळी करणारी सामाजिक आर्थिक दरी रुंदावत गेली आणि शैक्षणिक स्तर सुसंस्कृत, सांस्कृतिक आणि वैचारिक अभिमुखतेवर प्रतिबिंबित होणारी एक नवीन सामाजिक संस्कृती निर्माण झाली. औद्योगिक क्रांतीच्या 300 वर्षानंतर साधारणतः औद्योगिक समाज जीवन पद्धती या अभूतपूर्व बदलामध्ये औद्योगिकरणाच्या 5व्या लाटेने
मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स या नवीन प्रणालीची क्रांती झाली होती आणि उत्पादक सेवांच्या मोठ्या वाढीसह इलेक्ट्रॉनिक उद्योगांची ओळख झाली होती. विविध क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी एकमेकांचे असे नमुने केले आहेत की मागील इतिहासात कोणत्याही शतकात 20व्या शतकासारखे अनेक सामाजिक परिवर्तन, अनेक मूलगामी परिवर्तनांचा अनुभवांचा आजपर्यंत अभ्यास झालेला नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधन, नाविन्यपूर्ण विचार आणि भौगोलिक प्रगतीच्या दिशेने त्यांचा संघटितपणे वापर यातूनच निर्माण होणारे नवीन ज्ञान, बौद्धिक क्रियाकलाप यामुळे आश्चर्यकारक गती आणि वेग निर्माण झाला. नवीन ज्ञानाची अभूतपूर्व वाढ, त्याची सुलभता, अत्यंत सुव्यवस्थित माहिती आणि ज्ञान उद्योगाद्वारे आयोजित झाली. जवळजवळ प्रत्येक शतकात हे ज्ञान समाजाच्या दिशेने बदल घडवण्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे. याशिवाय माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाने नवी ज्ञान निर्माण करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी ईमेल, टेलिकॉन्फरन्सिंग, चॅटिंग यासारख्या अनेक सुविधा निर्माण झाल्या होत्या. जसजसा कामगार औद्योगिक क्षेत्राकडे, सेवा क्षेत्राकडे वळू लागला, तसतसे राष्ट्रीय आर्थिक धोरण तयार करणे, माहिती आणि ज्ञान महत्वपूर्ण भूमिका बजावू लागले. या युगात ज्ञान हे भांडवलाचे मूळ स्वरूप मानले गेले. आर्थिक वाढ आणि उत्पादन निर्धारित करणारे जे पुढील घटक आहेत ते फार महत्वाचे. माहिती कार्यबल, माहिती वस्तू आणि सेवा, नवीन बाजारपेठांचा उदय आणि ज्ञान, माहिती पायाभूत सुविधा, माहिती उद्योग आणि व्यवसायाची उत्पादने आणि सेवा, अर्थव्यवस्थेच्या विविध सेवांची कार्यक्षमता आणि उत्पादकता हे वाढ आहेत. विविध देशांच्या अर्थव्यवस्थेत विविध क्षेत्रात कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढत आहे. विविध देशांच्या अर्थव्यवस्थेत, विशेषतः पाश्चिमात्य देशात थेट योगदान असणारे व्यापार हा जो आहे तो विकसित होत होता. इलेक्ट्रॉनिक्स आणि नॅनो इलेक्ट्रॉनिक डेटाबेस फार महत्वाचं आहे. वर्तमानपत्र, चित्रपट, बँक सेवा, इलेक्ट्रॉनिक्स निधी हस्तांतरण, मुद्रण आणि ग्राफिक्स यासारखी उपकरणे, जसं रेडिओ, दूरदर्शन, टेलिफोन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, इंटरनेट सेवा हे जागतिकीकरणाच्या वर परिणाम करणाऱ्या घटकातील प्रमुख घटक आहेत. याच्यामध्ये ICT मधील सर्व प्रगतीची जी माहिती आहे आणि ज्ञान, तसेच अर्थव्यवस्थेतील स्पर्धा ही जगात झाली होती. राजकीय दृष्ट्या त्यांच्याकडे माहिती, तंत्रज्ञान आहे किंवा त्यांच्याकडे विकास आहे. तसंच हे तंत्रज्ञान वापरायची क्षमता, कौशल्य हेही महत्वाचे आहे आणि त्याच्याकडे सतत हस्तांतरण होणे हेही महत्वाचे आहे. कामगारी समाजावर राज्य करणारे नसले तरी ते अग्रगण्य वर्ग मिळून देणारा एक वर्ग आहे. त्यामुळे माहितीच्या सुलभतेने जगाचे विभाजन केले आणि विकास आणि विकसनशील देशामध्ये अंतर आणखीनच वाढलेले पाहावयास मिळते. या युगात मोठ्या प्रमाणात स्थलांतरे झाली. बहुसंख्य सांस्कृतिक समुदायांची निर्मिती आणि ग्राह्य मास मीडियाची निर्मिती आणि जगातील सर्व प्रदेशामध्ये पाश्चात्य संस्कृतीचा विकास वाढलेला पाहावयास मिळतो. त्याच्यानंतरचा 2.5 चा जो मुद्दा आहे तो आहे ग्रामीण समाज आणि जातीचा अनुक्रम. ग्रामीण ही एक संकल्पना सामान्यतः भौतिक व्यवस्थापनाला सूचित करते. ज्या लोकसंख्येची कमी घनता असते, विखुरलेल्या वस्ती पद्धती, शेती, कृषी संबंधित कार्य ज्यामध्ये मानव निसर्गावर पूर्णतः अवलंबून असतो. मानव या ग्रामीण संकल्पनेची सांस्कृतिक वेगळेपणा याच्यामध्ये समाविष्ट आहे. ग्रामीण समुदायात कोणताही बदल लगेच घडून येत नाही. युनायटेड स्टेट ब्युरो ऑफ द सेन्स यांनी एका विशिष्ट ठिकाणी लोकसंख्येच्या आकार त्याची घनतेवर आधारित ग्रामीण समुदायाची व्याख्या केली आहे.
त्यांच्या मते भारतात ग्रामीण या शब्दाची महसुलाच्या संदर्भात व्याख्या केली जाते. गाव म्हणजे महसूल, ऍक्च्युली महसुलाच्या असे म्हटले महसूल, महसूल गाव असे ते मानतात. एक मोठे गाव किंवा एक लहान गावांचा समूह म्हणजे ग्रामीण वस्ती असू शकते. भारतीय जनगणनेनुसार गाव हे त्या गावाच्या नावाने ओळखले जाते, त्याचे तिथे अस्तित्व असते. ग्रामीण समाज हा शब्द गाव, देश, लोकसमाज यासारख्या शब्दांच्या जवळचा आहे. ज्याला कंट्रीसाइड हा शब्द पाश्चिमात्य जगात लोकप्रिय असे. ग्रामीण समाज हा एक लहान समाज आहे, ज्या योगे ग्रामीण भागातील कमी लोकसंख्या, कमी भौतिक क्षेत्र पसरलेली असतात. ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालय, शाळा इत्यादी सार्वजनिक संस्था उपलब्ध असतील असे नाही, किंवा नसतील, किंवा रुग्णालय किंवा शाळा असतील तर त्या भरपूर प्रमाणात उपलब्ध नसतील. ग्रामीण जो समाज आहे किंवा भागातील जो समाज आहे तिथली माणसं काही वेळा इतरांपासून भौतिक अंतर पाळून राहतात. बहुसंख्य ग्रामीण लोकसंख्या शेतीमध्ये गुंतलेली असते. ग्रामीण समाजातील लोकांचा जो मुख्य व्यवसाय आहे, या व्यतिरिक्त ग्रामीण समाजात इतर अनेक गट असतात, जे कला आणि हस्तकलेच्या इतर विविध व्यवसायांमध्ये गुंतलेले असतात. सामान्यतः कारागीर म्हणून ओळखले जातात. शिवाय ग्रामीण समाज हा पारंपरिक मूल्य जपतो. भारतीय खेडे अभ्यास हा थोडाफार जटिल आहे. भारतातील खेड्यांचा अभ्यास हा थोडाफार जटिल आहे, थोडाफार किचकट आहे. भारतातील ग्रामीण भागातील ज्या जातीनुसार गावाची रचना पाहावयास मिळते, हा ग्रामीण भागातील लोकांच्या वर्तणुकीचा एक भाग आहे. तसेच याचा सामाजिक मूल्यांवर प्रभाव पडत असतो. जात या शब्दाची उत्पत्ती स्पॅनिश शब्द कास्ट यावरून झाला आहे, ज्याचा अर्थ होतो वंश आणि अनुवंशिक गुणवत्ता असलेला समूह अशी आहे. भारतात 4 मुख्य जाती आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. लुई डिमॅट्रिक्स या फ्रेंच विद्वत्त्याने लिहिलेल्या जातीवरील प्रसिद्ध पुस्तक जे आहे ते होमो हायक्रिस हे होय. यात लेखकाने जातीची प्रतिमा तयार केली आहे. या पुस्तकात शुद्धता, प्रदूषण आणि 2 विरोधी वैचारिक श्रेणीनुसार जाती रचना मुख्य घटकांद्वारे सांगितले जाते. एव्हिनिस्टच्या मते जाती या मानवाच्या पराक्रमाची, अद्वितीयची मूलभूत तत्वे आहेत. जातीचा जो क्रम आहे, विविध जातींना आणि त्यांच्या व्यवसायांच्या शुद्धतेत आणि अशुद्धतेच्या आधारावर, तसेच पेहराव, खाण्यापिण्याच्या सवयी यावरून शुद्धता, त्याचे मूल्यमापन, ब्राह्मण किंवा पुरोहित या जाती हा शुद्ध व्यवसाय म्हणून मानला जातो. आता त्यानुसार त्याचे अनुक्रमे वर्चस्व ठरवले जाते. तर ज्यांच्या व्यवसायात सफाईदारपणा आहे, तिथे अशुद्ध व्यवसायामुळे जे क्रम आहे त्या जातीचा खाली तळाशी पोहोचतो. पारंपरिक भारतीय गावांचे एक अतिशय महत्वाचे वैशिष्ट्य असे, जी पारंपरिक गाव आहेत त्यांचं, की जनमनी प्रणाली म्हणजे जी विशेषतः सेवांच्या संरक्षण प्राप्तकर्त्यांच्या संदर्भात महत्वाची. जनमनी जी व्यवस्था म्हणजे खेडेगावातील विविध जाती समूहांमध्ये बांधलेले आर्थिक, सामाजिक आणि विविध यांचे सहसंबंध. या प्रणाली अंतर्गत काही जाती संरक्षण असतात, तर काही जाती सेवा करत असतात. ज्या उच्च आणि मध्यवर्ती जाती ज्याची सेवा देतात आणि त्या बदल्यात त्यांना रोख आणि विशिष्ट प्रकारचा मोबदला दिला जातो. जननी संबंध मूलभूत कौटुंबिक स्तरावर चालतात, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बहुविधी, टिकाऊ आणि अनन्य त्याच्यातील आक्षेप असतात. जनमनी दोन्ही बाजूने वारसा हक्काने मिळते म्हणजे संरक्षण होते. जरी प्रणालीमध्ये परस्परावलंबन आणि सहकार्यांचा समावेश असतो, तरी त्या वर्चस्व, शोषण आणि संघर्ष हे घटक परस्पर आहेत. ग्रामीण वस्तीचे वर्गीकरण.
आता ग्रामीण वसाहती विशिष्ट जातीय समूहांची घरं पाहायला मिळतात आणि लोकांच्या घरापासून शेतापासून आणि बाजारापर्यंतच्या दैनंदिन हालचालीचे स्वरूप जातीच्या घटकावरून ठरले गेले आहे. धार्मिक अनुक्रमे जितका कमी असेल तितका त्या जातीचे स्थान वस्ती स्थानानुसार केंद्रापासून दूर असते. जात एकट्याने किंवा कार्य करत नाही किंवा ती आर्थिक आणि कार्यात्मक परस्परावलंबन कर्मकांड आणि धार्मिक चालीरीती आणि सरंजामी समाज व्यवस्था यावर आधारित नातेसंबंधाचे जाळे तयार झालेले असते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात जातीमध्ये सहसा खाण्यापिण्याची देवाणघेवाण केव्हा वाटणी नव्हती. तर एंडोगॅमी हे असे एक तज्ञ आहेत ते सूचित असं करतात की विशिष्ट जातीच्या सदस्यांना त्यांनी त्यांच्या जातीत लग्न करावे लागते. त्यामुळे आंतरजातीय व्यवहारात त्यावेळी पूर्णतः बंदी होती. त्याचप्रमाणे खालच्या जातींना काही विशिष्ट ठिकाणी प्रवेश करण्यापासून आणि मंदिरात प्रवेश करण्यासारख्या सुविधांवर बंदी घालण्यात आली होती. जातीवर आधारित सामाजिक पृथक्करण ना बरोबर भारतीय गावांची सामाजिक रचना देखील कुळ आणि वंशाद्वारे निर्धारित केली जाते. खेड्यांच्या तसेच इतर दूरवरच्या गावांच्या सामान्यतः पूर्वजांच्या किंवा वंशाचा शोध घेतला जातो. कुटुंब समूह एक वंश तयार करतो आणि त्याच्या पुढील असं म्हणता येईल की जी पिढी आहे त्याच्यामध्ये भाऊ बहीण असतील, एखादा कुळ असेल किंवा गोत्र असेल, या शब्दाने कुटुंबाच्या त्या गटाचे वर्गीकरण केले जाते. जे एकमेकांजवळ राहतात या गटातील लोक लग्न करत नाहीत, तथापि ग्राम बहिर्विवाह आणि गोत्र बहिर्विवाह या नियमांची व्याप्ती उत्तर भारतात आजही प्रामुख्याने अस्तित्वात आहे. दक्षिण भारतात एकाच गटात विवाह करून नातेसंबंध निर्माण करण्याची प्रथा आहे. कृषी प्रधान ग्रामीण समाजात शेत जमीन हे एकमेव महत्वाचे साधन आहे आणि संपत्तीचे स्वरूप पाहावयास मिळते. तथापि हे साधन विशिष्ट गावात किंवा प्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये समान प्रमाणात वितरित केले जात नाही. ग्रामीण समाजात महिलांना सहसा जमिनीच्या मालकीपासून वगळलेले पाहावयास मिळते. कारण आपल्याकडे प्राचीन पितृवंशीय नातेसंबंध प्रणाली आणि वारसा पद्धती अस्तित्वात असते. मध्यम आणि मोठे जमीन मालक हे सहसा उच्च जातीचे म्हणून अस्तित्वात आहेत. तर शेतमजूर ज्यांचे उत्पन्न कमी होते ते खालच्या जातीत आहेत. याशिवाय कृषी समाज वर्ग रचना जी आहे या दृष्टीने असते. जरी कृषी प्रधान समाज रचना जाती व्यवस्थेतून असली तरी ग्रामीण भागात जात वर्ग यांच्यात गुंतागुंतीचे नाते असते. अधिक जमीन ताब्यात घेतल्याने उच्च जातींना जास्त उत्पन्न मिळते. जात आणि वर्ग यांच्यात परस्पर एक प्रकारचा व्यवहार पाहायला मिळतो. एखादी व्यक्ती पदानुक्रमे खाली जाते किंवा एखादी तरी तथापि ते पूर्णपणे खरे नाहीत. जरी ब्राह्मण हे सर्वोच्च जातीचे असले तरी प्रामुख्याने जमीनदार नाहीत. इतर काही जातीचे अस्तित्व आहे ज्यामध्ये मुख्य जमीन मालकाचा गट असतो आणि त्यांची प्रबळ जात म्हणून ओळखली जाते. आधुनिक काळात ब्रिटिश जमीन महसूल व्यवस्थेने भारतीय खेड्यांमध्ये कृषी वर्ग रचना निर्माण केलेली पाहावयास मिळते. यामध्ये जमीन मालकांचे 3 वर्ग होतात. म्हणजे जमीनदार, भाडेकरू, शेतमजूर, शेत जमीनदार हे गोळा करतात. जमिनीचे बिगर शेती मालक आणि उच्च जातीच्या गटात असे विभाजन केलेले पाहावयास मिळते. त्यांना वंशानुगत कामगार संबोधनामध्ये जमीन मालकाशी त्यांचा संबंध येतो. त्यांच्या संसाधने, त्यांची जी संसाधने असतात, शक्ती असाल, विशेषाधिकार असतो, या अभावामुळे अनेक बंधन त्यांच्यावरती येतात. तर याच्यानंतरचा जो मुद्दा येतो तो जो आहे तो ग्रामीण सामाजिक आकृतीबंध.
हा ग्रामीण वस्तीस्थान हे वस्तीचे महत्व दर्शविते. वस्तीचे आकार विज्ञान आणि त्याच्या स्थळानुसार वस्तीचे वर्गीकरण केले जाते. वस्तीशास्त्रानुसार मुख्यत्वे वस्त्यांची योजना, मांडणी आणि अंतर्रचना याचा संबंध सांगितला जातो. भौतिक सामाजिक आकृतीशास्त्राचे पैलू समजून घेण्यासाठी ग्रामीण वसाहतीचे स्थान आवश्यक असते. भौतिकतेनुसार वस्तीचे आकार विज्ञान हे वस्तीचे रस्ते यांच्याशी जोडलेले असते. उदाहरणार्थ युरोप जे देश आहेत ती बहुतेक गावे ही नियोजित आहेत. प्रत्येक गावात साधारणतः रस्ते 90 अंशाच्या कोनानुसार प्रत्येक पाहावयास मिळतात. परंतु भारतातील वस्त्या गल्ल्या त्या अरुंद अशा असतात. भारतातील गावे ही अनियोजित आहेत. गावाची रचना ही सामाजिक रचनेवर अवलंबून आहे. सामाजिक आकार विज्ञान किंवा सामाजिक जागा ही संकल्पना एखाद्या विशिष्ट प्रदेशातील जागेतील माणसाच्या वर्तणुकीशी संबंध दर्शवते. ज्यामध्ये कौटुंबिक राहणीमान, त्यांचे सामाजिक आर्थिक जीवन, जातीय समूह यांचा समावेश असतो. भारतात सामाजिक आकृती विज्ञान म्हणजे जातीवर आधारित गावाची सामाजिक रचना पाहावयास मिळते. पाश्चिमात्य देशात खेड्यांची सामाजिक रचना वंश वर्ग यावर आधारित असते. तर जाती व्यवस्था आणि विविधता यामध्ये वस्ती रचना यांच्याशी संबोधनामुळे गंगा नदीच्या खोऱ्यात प्राचीन काळात उद्यात सापडलेले आहेत. भारतीय खेड्यांमध्ये जातीयता, अस्पृश्यता, कामाची विभागणी आणि खालच्या जाती आणि स्त्रियांच्या कामावर सामाजिक प्रतिबंध हे भारतातील गावाच्या अंतर्गत सामाजिक स्थानिक रचनेत स्पष्टपणे दिसून येतात. सर्वसाधारणपणे आर्थिक सुबकता, सामाजिक स्थिती, कार्यात्मक वैशिष्ट्ये हे शतकानुशतके जुन्या जातीच्या पदानुक्रमाशी जोडलेले पाहावयास मिळतात. ग्रामीण निवासस्थानांना एक विशिष्ट आकार आणि मांडणी दिली जाते. विस्तृतपणे विचार करायचा झाल्यास उच्च दर्जाच्या जाती ज्या ब्राह्मण, रजपूत, कायस्थ या अनेक पडे त्यांच्या घरातील ज्या खोल्या आहेत ते दिखाऊपणा त्यांच्याकडे खूप मोठा असतो. परंतु त्यांचा काही वेळ जो दर्जा असतो तो निम्न प्रकारचा असतो. झोपड्या असतात तर वेगवेगळ्या प्रकारची गुरं त्यांच्याकडे असतात. ग्रामीण वस्त्याच्या मध्यवर्ती प्रदेशामध्ये यामध्ये जट, लोथ, लोहार इत्यादी सेवा जातींच्या सेवा करतात. यांच्या सेवा करणारे लोक आहेत. अगदी असं म्हटलं तर के सिंग हा जो शास्त्रज्ञ आहे 1972 मध्ये यांनी धर्म विधी आणि धर्मनिरपेक्ष वर्चस्व मॉडेलद्वारे सामाजिक स्थानिक रचनेची प्रासंगिकता आणि कार्यात्मकता एकीकरण स्पष्ट करणं आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे धार्मिक विधी मॉडेल. हिंदू समाज संघटना जाती व्यवस्थेवर आधारित आहे. जी सामाजिक विविध कल्पनेमुळे व समाज घटकांमुळे समाज आणि अंतर जास्त वाढत आहे. ते म्हणजे ब्राह्मण, अस्पृश्य हे जे अंतर आता हळूहळू वाढत चाललेलं आहे. अजूनही ते संपलेलं नाहीये. ज्यामध्ये इतर सर्व जाती समूहांचा आणि सामाजिक स्थितीनुसार भिन्न स्थान व्यापलेले पाहावयास मिळते. तर कित्येक गावात जवळजवळ सर्व गावात हिंदू जाती आणि त्याच्या बाह्य इतर जाती, हिंदू मध्ये असणाऱ्या जाती, बाह्य जाती या वस्तीच्या विकासाच्या बाहेर असतात. तर यामध्ये मागील काळात जी धार्मिकता होती त्याचं पृथक्करण आणि त्याची स्पष्टपणा खूप होणे फार गरजेचं आहे. कमी वसाहतीच्या बाबतीत विचार केला तर सती सामान्यपणे जे आहेत ते बांधलेल्या क्षेत्रात बाहेरील भागांवर वस्त्यांवर निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. तर पुढचा जो मुद्दा आहे तो धर्मनिरपेक्ष प्रभुत्व मॉडेल. या मॉडेल अंतर्गत सर्व जाती आणि धर्म जुन्या जननमानी प्रणाली अंतर्गत कार्यात्मक म्हणून एकत्र आलेले पाहावयास मिळतात. जसं उदाहरणार्थ जमीनधारक
यांनी कृषी कार्यासाठी सेवांसाठी निम्न जातीवर अवलंबून असतात, तर भूमिहीन निम्न जाती आणि उपजीविकेसाठी उच्च जातींवर अवलंबून होत्या. एकमेकांवरती अस्तित्वात असलेल्या या कार्यात्मक परस्परावलंबनामुळे या सामाजिक गटांमध्ये अंतर कमी झालेले पाहावयास मिळते. पुढचा जो मुद्दा आहे तो कृषी जमिनीचा वापराचा सिद्धांत. आता पिकांचे उत्पादन प्रामुख्याने शहरी लोकांना विकले जात असल्याने ग्रामीण जमिनीच्या वापराचे स्थान पिकांच्या अचूक स्थानावर आणि बाजारपेठेच्या स्थानावर अवलंबून असते. म्हणून कृषी स्थान सिद्धांत जो आहे तो कृषी जमीन वापराच्या स्थानाशी संबंधित आहे. कृषी स्थान सिद्धांताने स्थानिक नमुना आणि प्रक्रिया दोन स्तरांवर भर दिलेला आहे. पहिला तर्क हा एक तर्कशुद्ध स्थान वाटपाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित आहे. तर दुसरा तर्क ग्रामीण जमिनीच्या वापराचे आणि दुसरे जे निर्णय आहेत ते प्रतिबिंबित करणारा कृषी जमिनीच्या वापराच्या प्रादेशिक नमुन्या संबंधित आहे. 1826 मध्ये J.H. वॉन थुनन या जर्मन अर्थशास्त्रज्ञाने प्रथम कृषी स्थान सिद्धांत स्पष्ट केला, जो आतापर्यंत स्थान सिद्धांत आर्थिक सैद्धांतिक विचारांचा आधारस्तंभ मानला जातो. त्याच्या सिद्धांतावरील काही गृहीतके जी आहेत ती एक समान भौतिक परिस्थिती आणि मैदानी भागावर फक्त एकच शहर असते, हे शहर केंद्र व राज्य वगळता ग्रामीण भागातील सर्व उत्पादकांना उत्पादनाचा पुरवठा करते आणि त्या बदल्यात त्याच्या सर्व तरतुदी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून प्राप्त करते. त्याला अंतर्भाव म्हणून संबोधले जाते. ऑर्गनायझेशन ऑफ प्रॉट प्रकरणात वॉन थुननने जमीन वापर सिद्धांताची विस्तृत चर्चा केलेली आहे. आपल्याला हे पाहायला मिळते. मग या साधारणतः दुसऱ्या फोल्ड मध्ये आज आपण जो विषय या ठिकाणी मी तुमच्या समोर मांडला, मानवी भूगोलातील दृष्टिकोनामध्ये मानवी समाजाची उत्क्रांती, ग्रामीण शहरांची गतिशीलता. हा जो वॉन थुननचा सिद्धांत आहे, हा उरलेला सिद्धांत आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.